मॉर्निंग. आज आहे 13 मे. आम्ही चुकुंगला आहोत. काल ॲज अ ॲक्लिमटायझेशन डे आम्ही रेस्ट केली पूर्ण दिवसभर. आज आम्ही चहा आणि नाश्ता करून कोंगमाला पास या ट्रेकचा पहिला पास, जो की 5530 मीटरवर आहे, तिथून आम्ही लोबुचेला उतरणार आहे. आत्ता अल्टिट्यूड आहे 4700 मीटर. जवळपास 800 मीटरचा गेन असणार आहे. आपली मंडळी सगळी रेडी आहेत. काय कसं वाटतंय? कालच्या विश्रांतीनंतर आज एकदम रिफ्रेशिंग वाटतंय अँड वी आर इक्वली एक्साइटेड फॉर द फर्स्ट पास, दॅट इज कोंगमाला पास. बघू. खूप भारी वाटतंय. कालच्या आरामानंतर आज एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतंय आणि आज पहिला पास करणार आहे, त्याच्यामुळं अति उत्साही. रेडी फॉर फर्स्ट पास. यो. खूप भारी वाटतंय. पहिला पास आज कंप्लीट करणार आहे. या साईडला आम्हाला जायचंय. बाहेर वातावरण बघू शकते, ऊन पडले. कालचा दिवस खूप क्लाउडी होता आणि आज ऊन पडलेलं आहे. तर सकाळचे वाजलेत आता 7:45. ट्रेक चालू करून साधारण 15 मिनिट झालेत. 7:30ला आम्ही चालू केलेला आहे ट्रेक कोंगमाला पासकडे. इकडे वरती कुठेतरी कोंगमाला पास आहे. बघूया हळूहळू किती वेळ लागतो ते अपडेट तुम्हाला देतच राहतो. आज जरा हवा कमी आहे. होपफुली असंच वातावरण राहिलं तर आम्ही वेळेमध्ये लोबोची गाठू. हा अशा प्रकारचा ट्रॅव्हर्स कोंगमाला पाससाठी फिरून फिरून रस्ता आहे आणि वरती चढाई चालू आहे. काल परवापेक्षा हवा बरीच कमी आहे. हवा नाहीच म्हणलं तेच आहे. सुंदर दिवस आहे. थोडंसं रेस्टसाठी थांबलोय. हा बघू शकता तुम्ही नुपसे आणि हा जो उंच आहे तो लोटसे. इकडे आयलंड पीक, खाली चुकुंगला, डबला. टोबूची जे गाव दिसते ते टिंगोर. चुकुंगपासून चालू केल्यानंतर हा पहिला चढ लागलेला आहे. बघू शकतात आपले मावळे एकदम सुपर एक्साइटेड आहेत. अनंता, अमोल, भाई, निखिल चॉकलेट बाय आमच्या ग्रुपचा. त्याला काही थंडी बिंडी काही वाजत नाही, ग्लोव्ज नाही, डोक्याला काय नाही, चाललाय आपला भाई. साधारण 150 मीटरचं अल्टिट्यूड गेन झालेलं आहे. मागची रेंज बघू शकताय आणि हा चढ जो आपण चढतोय साधारण 250 मीटर क्लाइंब केल्यानंतर आपण या स्पॉटला आलेलो आहे. आता स्टीप क्लाइंब दिसतोय वरती. इकडे वरती कुठेतरी कोंगमाला पास असेल. हळूहळू आमची त्या दिशेने वाटचाल चालू आहे. साधारण आम्ही सुरुवात करून 3 तास झालेत. हा पहिला स्नो. अनंता मागे आम्हा डबलम. नुपसे
चालून चालून आता जवळपास 3.5 तास होत आहेत. हे पहिलं ग्लेशियर लागलेलं आहे आणि 2 वॉटरफॉल दिसत आहेत ते फ्रोझन आहेत. आता आमची वाटचाल पासून जवळच आहे, साधारण 1 तास लागेल. आता आम्ही हा स्टीप क्लाइंब करत आहोत. बघू शकताय किती स्टीप आहे हा. साधारण 100-125 मीटरचा स्टीप क्लाइंब असणार आहे. हळूहळू हळूहळू साधारण 4 तास झालेत आम्ही कोंगमाला पासकडे चढतोय. अमोल नुकसे आता ढगात गेलेला आहे. इंद्राबाई स्ट्रगल करतोय, लागली आहे पण चढतोय. आणि हे बघा अनंताला काय सापडलेलं आहे, डॉल्फिन. अनंताचा विचार आहे याला चाटायचा. असं आहे पण नको. तुम्ही बघू शकताय हा जो त्रिकोणी पीक दिसतोय तिथे जगातलं 5 नंबरचं आहे शिखर माउंट मकालू. लोटसे ढगात गेलाय 4 नंबरचं पीक. फारच स्टीप चढ होता कोंगमालाचा, बघू शकताय खाली त्या बर्फाच्या इकडनं आपण आलेलो. इंद्राबाई दाखवतोय काहीतरी. इंद्राबाई म्हणतोय खूप लागली आहे. इंद्राबाई सांगतोय खूप लागलेली. तर दुपारच्या जवळपास 1:45 वाजता आहेत. साधारण 1-अर्धा-पाऊण तासात आम्ही कोंगमाला पासला पोचू. हा पास आहे बघा. इथलं वातावरण आहे. अनंता आणि इंद्राबाईची लागलेली आहे पण आता थोडा कॅच करतोय तो. 2:30 वाजेपर्यंत आम्ही तिथे पोचून जाऊ. दुपार 2:50 झालेले. आम्ही आता कोंगमालाला पोहोचत आहोत. होऊ शकताय कोंगमाला पास टीम 5530 मीटर. सगळ्यात हायेस्ट पास आहे हा आमच्या 3 पासेस मधला. याच्यानंतर जे पासेस आहेत किंवा EBC आहे ते यापेक्षा कमी अल्टिट्यूडला असणार आहे. एक चॅलेंज होता कोंगमाला पास करणं. खतरनाक आहे, एकदम खतरनाक. वातावरण थोडंसं उशीर झाल्यामुळे क्लाउड बर्स्ट झालेला आहे थोडंसं. पटकन आम्ही इथे फोटो घेऊन उतरायला सुरुवात करणार आहे. दुपारचे 3:15 वाजलेत. आम्ही कोंगमाला पास करून आता लोबुचेकडे उतरत आहे. हे समोर जे तुम्हाला गाव दिसतंय हे आहे लोबुचे. त्यामध्ये ग्लेशियर पार करायचं आहे एक. आणि इकडं वरती कोंगमाला पास होता.
संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही वातावरण स्नोफॉल होत आहे. अर्धा पाऊण तास 1 तास जवळपास स्नोफॉल चालूच आहे आणि आपण आता पोचलो आहे लोबुचेमध्ये. आजचा दिवस खूपच टफ होता. चुकुंगपासून आम्ही स्टार्ट करून 5530 मीटर कोंगमाला पास आणि तिथून पुढे आता आम्ही 500 मीटरचा डिसेंड करून 5030 मीटर एवढ्या हाईटवर असलेल्या लोबुचेमध्ये पोचलेलो आहे. आता हे एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या रूटवरचं बऱ्यापैकी फेमस गाव असल्यामुळे इथे सगळ्या सुखसुविधा अवेलेबल आहेत. चला तर आता पहिले रूम बुक करूया, मस्त चहा पिऊया आणि टी हाऊसमध्ये हॉट स्टोवच्या जवळ बसूया. आता मी लोबुचेमध्ये हॉटेलमध्ये आलेलो आहे. रूम बघतोय बऱ्यापैकी फुल आहे. इथे आम्हाला रूम अवेलेबल घेतले. आता मी कोंगमाला पास करून लोबुचेला आलेलो आहे. कसं वाटतंय बाई, काय अनुभव? एवढी फाडून हा माझा इंटरव्ह्यू घेतोय. लय लागलेली आहे, लय बेकार लागली. खतरनाक लागली आहे, खतरनाक. अक्षरशः चालतं चालतं संपत नव्हतं आणि जिवंत पोचले. आम्हाला गाव दिसत होतं पण गावच येत नव्हतं. पासला पोचल्यावर आम्ही एवढं खुश होतो की गाव आलंय. काय गावापर्यंत पोहोचेपर्यंत सगळं संपलं होतं आणि जिवंत पोचलंय इथं. हा भाई आमचा इंटरव्ह्यू घेतोय. आणि हा आता इंटरव्ह्यू घेतोय त्या. ओके, गुड नाईट. गुड नाईट. काय नको आज. कालापत्र चढाईवरून हा एव्हरेस्ट बेस कॅम्प तुम्हाला क्लिअरली दिसत असेल आणि यामध्ये माउंट एव्हरेस्ट जगातलं सर्वात हायेस्ट पीक. कसं वाटतं एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहोचून? मस्त वाटतंय. बऱ्याच दिवसांचं स्वप्न पूर्ण झालं आणि खूप भारी वाटतंय. खूप गर्दी आहे सध्या. क्लास वातावरण पण एकदम टाईट आहे. आलेलो आहे. Okay.